येस, माझा आवाज येतो व्यवस्थित? व्हिडिओ क्लिअर दिसतोय? येस. गुड इव्हनिंग अगेन. कोण जॉईन झाले होते परत? सो काल आपण पाहिला एक्सरसाइज 3.2 चा चौथा सम आपण पाहिला काल. बरोबर आहे, मी सांगितलं होतं तो इम्पॉर्टंट आहे, तो विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तो जस्ट एकदम एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ऑलरेडी तुम्ही ही पद्धत पाहिलेली असेलच. कालची जी डायग्राम होती, बरोबर आहे, हा एक सर्कल होता, हा एक सर्कल होता, त्यानंतर PRQ एक होतं, त्यानंतर इकडे एक रेडियस QB, इकडे एक रेडियस तुमची आणि ही जी लाईन आहे. तर काल मी काय केलं होतं, ज्या पद्धतीने मला तिथे प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, त्याप्रमाणे आपण याला सॉल्व्ह केलं होतं. बरोबर आहे की सुरुवातीला आपण AP आणि QB पॅरलल दाखवले आणि त्यामध्येच तिन्ही क्वेश्चन्सचं आन्सर आलं होतं. आता काल जे मी हे सारखं अँगल्सचे नावं घेत होते, PAR किंवा RBQ, तुम्ही याला असं देखील करू शकता. बघा, तुम्हाला माहितीये की हे रेडियस आहे, हे रेडियस आहे, याला म्हणू शकता X1, याला म्हणू शकता X2, याला म्हणू शकता Y1, याला म्हणू शकता Y2. म्हणजे इन्स्टेड ऑफ अँगलची नावं लिहिण्याऐवजी डायरेक्ट अँगल X1, अँगल X2 हे दोघं सेम झाले. बरोबर, अँगल X1, अँगल X2 नावं लिहिण्याऐवजी असं आपण लिहू शकतो. काही काही जण नंबर सुद्धा वापरतात, अँगल 1, अँगल 2, या टाईपने सुद्धा तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. जरुरी नाहीये एव्हरी टाइम तुम्ही PAR वगैरे अशा टाईप मध्ये नावं लिहायची. जे सोडवलंय तसं तुम्ही सम्स सांगा मला, कोणी कोणी तसं सोडवताय सम्स, की अशा पद्धतीने तुम्ही अँगलला नावं देऊन सोडवू शकता. तर आपण काल दाखवलं होतं की X1 इक्वल टू X2 असतात. रिझन काय? रेडियस दोन सेम आहेत, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार X1 इक्वल टू X2. आणि त्यानंतर Y1 इक्वल टू Y2 आपण दाखवलं होतं. म्हणजे अँगलच्या नावं लिहिण्याऐवजी या पद्धतीने लिहू शकता. मला सांगा, तुम्ही अशा पद्धतीने लिहित असता का, वापरता का ही पद्धत? हा या ना. म्हणजे तुम्ही अँगलचे नाव पूर्णपणे लिहिता ना, बट ही पद्धत सुद्धा आपण वापरू शकतो. कधी कधी अँगलचे अँगल 1, अँगल 2, 1, 2, 3, 4 असे नंबर सुद्धा लिहू शकतो. याच्याने काय होतं, अँगल्स पूर्ण नावं लिहिण्याचा वेळ वाचतो. ठीक आहे, या टाईप मध्ये एकदा मी फक्त प्रेझेंटेशन दाखवते की कसं असतं. बघा, सोपं जाईल. काय फरक पडतोय, फक्त पूर्ण नावं न लिहिता अशा पद्धतीने आपण लिहितो. आता कालचा हा जो क्वेश्चन होता, याच्यामध्ये PA इक्वल टू PR, बरोबर आहे, सेगमेंट PA इक्वल टू सेगमेंट PR, हे तर रिझन आहेत रेडियाय. अँड देअरफॉर अँगल X1 इक्वल टू अँगल X2, याला रिझन काय? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. झालं हे, म्हणजे पूर्ण नाव नाही लिहिलं, PAR इक्वल टू PRA या टाईप मध्ये नाही लिहिलं. नाव QR, सेगमेंट QR इक्वल टू सेगमेंट QB, बरोबर, याला रिझन असलं रेडियाय. आणि त्यामुळं अँगल Y1 इक्वल टू अँगल Y2, बरोबर, लगेच अँगल Y1 इक्वल टू Y2, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्यानंतर अँगल X2, अँगल X2 इक्वल टू अँगल Y1, रिझन काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल, बरोबर, व्हर्टिकली अपोजिट अँगल हे दोघं. आणि मग अँगल अँगल टेस्टने ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल अँगल टेस्टने दोन ट्रायंगल, बरोबर आहे, कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केलं. आणि मग त्यामुळे देअरफॉर अँगल X1 इक्वल टू अँगल Y2 झाला, X2 इक्वल टू Y1, त्यामुळे X2 झाला X1 सोबत इक्वल, Y1 झाला Y2 सोबत इक्वल, म्हणून X1 Y2 इक्वल. अँड दॅट्स वाय बाय अल्टरनेट अँगल थेरम these two are the parallel to each other. म्हणजे इथे कॉन्ग्रुएन्सी ऑफ काय क्वेश्चन होता, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल प्रूव्ह केला. दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे पण प्रूव्ह केलं. आणि त्याचबरोबर याचं मेजरमेंट तुम्हाला दिलं होतं PAR चा, म्हणजे X1 इक्वल टू 35, दॅट्स वाय X2 35, दिस इज इक्वल टू 35. हे सगळं X1 Y1 याच्यामध्ये लिहायचं.
लिखाण सोपं जातं. सगळ्यांना कळालं का? काल आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. इथं फक्त मी अँगलची नावं लिहिली. मी त्यापेक्षा सिंपल पद्धत सांगितली इथे. समझा सबको क्या बोला अभी? कल ये एग्जाम्पल हो चुका था, ठीक है. जिसने जिसने रिकॉर्डेड लिंक देखा उनको समझ में आ रहा होगा, जो लाइव थे, कि क्या बोल रही हूँ मैं. येस, समजलं ना? मला हा ना बोला, आन्सर द्या. मी तुम्हाला यात सांगते की फक्त तुम्ही अँगलची नावं x1, y1, y1, y2, y1 यामध्ये लिहू शकता. येस, चल. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट नक्की करा. आता 5वा क्वेश्चन करूया आपण. अगेन 5th क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 5th क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट, करायचं कंपल्सरी. कधी कधी कसं असतं, आपण ओव्हरऑल तो वाचलेला असतो, सम पाहिलेला असतो, तो सोपा वाटतो. बट इच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्ही सोडवून बघताय का? सोडवून बघायचंय. प्रत्येक क्वेश्चन सोडवता आला पाहिजे. तो क्वेश्चन ओळखीचा जरी वाटला एक्झाम मध्ये तरी तो आपल्याला रिप्रेझेंट करता येतोय का, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि एकदा ते रिप्रेझेंट करण्याचा जो भाग असतो ना, तो खूप छोटा असतो. ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये गिव्हन दॅट, रिझन्स हेच खूप मोठं असतं. बाकी जो प्रूव्ह करायचा पार्ट असतो ना, तो छोटासा असतो. फक्त वरती आणि खाली थोडासा पार्ट जॉमेट्रीमध्ये तुम्हाला वाढवायचा असतो. तर जेवढा मेन भाग आहे जो प्रूव्ह करायचा आहे तो समजला, पुढचा आणि मागचा आपल्याला वाढवता येते. जॉमेट्रीमध्ये तेवढंच लिखाण जास्त असतं फक्त. ठीक आहे. सो ती ट्रिक कळाली पाहिजे की काय रिप्रेझेंट करायचंय. चलो, क्वेश्चन नंबर 5 वाचायचंय. काय बाबा, क्वेश्चन नंबर 5. In the figure, the circles with center A and B touches each other at point E. Question number 5. एक सर्कल असा आहे छोटा, एक सर्कल आहे मोठा. ठीक आहे बाबा. त्यानंतर 2 सर्कल्स आर टचिंग each other at point E. सेंटर आहे A, सेंटर आहे B. ठीक आहे. आता याचा सेंटर ऑब्विसली याचा सेंटर वेगळा असेल आणि इथं सेंटर वेगळं आहे. त्यांनी इथं एक सेंटर काढलाय मी. ओके, हा एक सेंटर आहे. डायग्राम मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की सेंटर कशा पद्धतीचे आहेत ते. बर, आता काय, लाईन एल इज कॉमन टँजंट विच टचेस बोथ द सर्कल्स ऍट सी अँड डी. लाईन एल इज अ कॉमन टँजंट. काढूया कॉमन टँजंट. लाईन एल इज अ कॉमन टँजंट which touches both the circles at C and D. ठीक है बाबा. Find the length of segment CD. चलो ठीक है, इसकी लेंथ निकालनी है CD की. If the radii of the circle are 4 centimeter and 6 centimeter. हा जॉईन केला, हे आहे 4 सेंटीमीटर. हे जॉईन केलं, हे आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे. नाही रे, तरी थोडस हे व्हायला लागलं, एवढं परफेक्ट नाहीये. ओके. सो आता मी काय करते, हे मी जॉईन करते थोडस इथे. ओके, हे जॉईन केलं मी. येस, सगळ्यांना डायग्राम कळाली, त्यांनीच दिलेली आहे ती डायग्राम. ओके. 4 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर मीटर लिहिलं मी चुकून इथे. हे रेडियस आहे. ओके बाबा, मला काढायची लेंथ ऑफ सीडी. कशी आता लेंथ ऑफ सीडी? ऑब्विसली मी तुमच्या एवढी असताना माझं पण नव्हतं हे. ओके, तर मोठे झाल्यावर थोडस येतं, तुम्ही पण मोठे झाल्यावर येणार तुम्हाला. माझ्यापेक्षा आपले प्रभुदेसाई सरांचे एकदम छान सर्कल असतो. ओके. सो आता मी काय करणार, हे मी इथे एक काय म्हणणार त्याला आपण, काय म्हणतो याला, कन्स्ट्रक्शन करणार. ओके, कन्स्ट्रक्शन केलं. काय केलं, ए पासून एक परपेंडिक्युलर टाकला. त्याला आपण नाव देऊया. नाव काय देऊया रे आपण त्याला? ए बी सी डी एम देतो मी इथे. ठीक आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. काय कन्स्ट्रक्शन केलं आपण? कंस्ट्रक्ट ड्रॉ AM परपेंडिकुलर टू BD. ठीक है बाबा, क्या हो गया परपेंडिकुलर ड्रॉ करने की वजह से? काय झालं, आपल्याला माहितीये की रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते, हे माहितीये आपल्याला. रेडियस टँजंटला परपेंडिक्युलर असते, हे माहितीये आपल्याला. ओके, AC इक्वल टू झाला DM.
का झाला डीएम? एसी इक्वल टू डीएम कसं काय झाला? परपेंडिकुलर टाकल्यामुळे झाला डीएम एसी डीएम इक्वल? नाही, इसके पहले कुछ तो रीजन आहे अवनी का ते इक्वल झाले. सगळ्यात पहिला एसी परपेंडिकुलर टू सीडी. ओके, आपली रेडियस इज परपेंडिकुलर टू द टँजंट वाली थेरम. बीडी is perpendicular to the CD. Same radius is perpendicular to the tangent वाली theorem. तो ड्रॉ क्या किया हमने, इसलिए क्या हो गया बाबा, एंगल इसको अगर मैंने नाम दिया ACD is equal to एंगल BDC. ये दोनों 90 डिग्री है. हाँ 90, हाँ 90. ड्यू टू कंस्ट्रक्शन हाँ 90. एंगल AMD इक्वल टू 90. रिझन काय? कंस्ट्रक्शन. अरे 3 जण 90 झाले म्हणजे मी चौथा पण 90 प्रूव करू शकते ना. तो इसका मतलब पहले रेक्टेंगल दिखाना पड़ेगा ना दिव्या. तो इसका मतलब ये 90 डिग्री हो गया, वो दिखाओ पहले, फिर वो रेक्टेंगल प्रूव करने के बाद आई कैन से दैट AC इज इक्वल टू डीएम. डायरेक्ट AC इक्वल टू डीएम नाही म्हणू शकत. येस, नाउ वी नो दॅट. काय माहितीये? माहिती नसेल तरी लिहायचं. वी नो दॅट. काय माहितीये बाबा आपल्याला की अँगल ACD प्लस अँगल CDB CDM. ठीक आहे, इथं पण मी काय लिहिते, DB AMD बरोबर लिहिलं. CDM कुठे आहे? बरोबर आहे. प्लस अँगल DMA किंवा AMD प्लस अँगल CAM. चौघांची ऍडिशन 360 डिग्री असते हे आपल्याला माहिती आहे. ओके, चौघांची ऍडिशन 360 डिग्री असते कारण सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल 360. मग हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे मला मिळाला अँगल CAM सुद्धा 90 डिग्री. ओके, 360 मायनस 270. हे का करावं लागलं? हे एवढं सगळं का करावं लागलं? देअरफॉर प्रूव्ह झालं की AMDC इज अ रेक्टँगल. म्हणजे कन्स्ट्रक्शनमुळे तिसरा अँगल 90 डिग्री. त्या कन्स्ट्रक्शनमुळे सम ऑफ द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरलच्या ह्याच्यामुळे चौथा अँगल 90 डिग्री. चारही अँगल 90 डिग्री. याचा अर्थ तो रेक्टँगल प्रूव्ह झाला. रेक्टँगल प्रूव्ह झाला. देअरफॉर AC इक्वल टू DM इक्वल टू 4 सेंटीमीटर झालं. कॉन्ग्रुएंट साइड्स अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल. रिझन बरोबर आहे. AC 4 तर DM पण 4 झालं. ठीक है बाबा, लेकिन पूरा BD तो 6 था. AC 4 तर DM 4 झाला. कॉन्ग्रुएंट अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल इन लेंथ. नाउ पूर्ण BD किती आहे? 6 सेंटीमीटर. पूर्ण BD आहे 6 सेंटीमीटर. तो BM कितना हो गया? छोटा सा वो BM कितना हो गया? येस, ऑब्विसली सगळं कळतंय आपल्याला. तोंडीच ऍक्च्युली बघितल्या की हा 2 आहे म्हणून. फक्त आता ते रिप्रेझेंट करायचं की BD इक्वल टू काय? BM प्लस DM. मग हा आहे 6, हा आहे काढायचा आहे आपल्याला, हा आहे 4 आलेला आपला. सो BM आला आपला 2. ठीक आहे बाबा. स्क्वेअर पण असू शकतो. डायग्राम मध्ये मला कळतंय बाळा. डायग्राम वरून तिथं असं आपण इमॅजिन करायची गरज नाहीये कारण डायग्राम मध्ये स्पष्ट कळतंय की ही लेंथ जास्त आहे आणि ही लेंथ एक 4 आहे आणि एक 6 आहे किंवा हा 4 झाला. सो इथे आपण रेक्टँगलच कन्सिडर करणार याला. ठीक आहे, समजा स्क्वेअर असं जरी कन्सिडर केला, स्क्वेअर आहे कन्सिडर केल्यानंतर हा 4 आणि हा 4 तेच तुम्हाला लिहावं लागेल. पण एक स्टेज येईल जिथे तुम्हाला कळेलच की हा 4 आणि हा 6 बरोबर. रेडियस हा 4 आहे, हा 6 आहे, म्हणजे AB किती झालं बघा? 10. मग तो स्क्वेअर कसा होईल? करेक्ट. AE इज 4, BE इज 6, मग हा झाला 10. मग तर 10 असल्यामुळे तर स्क्वेअर नाही होत, म्हणजे ते रेडियस माहिती असल्यामुळे. ठीक आहे, बट डाऊट आला डोक्यात, व्हेरी गुड.
बट त्याचं रिझन हे आहे. इथंपर्यंत सगळ्यांना कळालं. छोटासा पार्ट होता, सगळं डायग्राम मध्ये ओरली कळतं आपल्याला. एक कंस्ट्रक्शन नहीं कळते. 90 90 90 बोले तो ये भी 90 सिर्फ दिखाना है. सो दिखो गया वो रेक्टँगल. मग याचा अर्थ हा 4 आहे म्हणून हा 4. ओके, म्हणजे डायग्राम मध्ये तुम्हाला ओरली असं पटपट सांगता आलं पाहिजे, म्हणजे एक्झाम मध्ये पण लिहिता येतं. मग हा तर 6 होता, म्हणजे हा झाला 2. ओके बाबा, आता डायग्राम मध्ये स्पष्ट दिसतंय की ए बी काय आहे. डायग्राम का खेल. नाउ ए बी क्या है, ए बी इज ए ई प्लस बीई, म्हणजे 4 प्लस 6 म्हणजे 10 सेंटीमीटर आहे तुमचा ए बी. ठीक आहे, का काढलाय ए बी. ए बी का काढलाय, ए बी काढलाय बीएम मिळालाय. कारण आता मी काढणार सीडी, मला डायरेक्ट मिळणारच नाही ना, सीडी लांब आहे. मी खेळणार याच्याशी, ट्रायंगल ए बी एम सोबत. बरोबर आहे, ट्रायंगल ए बी एम. ये छोटा सा मिल गया, ये 10 है. अभी मुझे मिलेगा एम और एम से मिलेगा सीडी. तो एम कैसे निकालोगे. वेरी गुड. पाइथागोरस अंकल हमेशा हमारे हेल्प के लिए आ जाते हैं. चलो, बाय यूजिंग पाइथागोरस थ्योरम निकालो एम. इन ट्रायंगल कोणता बाबा, एएमबी. एएमबी मध्ये मला पायथागोरसने कळतंय लगे की हा 90 डिग्री म्हणजे हा 90 डिग्री आहे. याचा अर्थ तुमचा हा हायपोटेन्युस आहे. बरोबर, ए बी स्क्वेअर. ए बी 90 डिग्रीच्या अपोजिट साइड तुमचा हायपोटेन्युस असणार आहे. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर. किती येतो मग एम, 4√6. तो ए बी है 10 का स्क्वायर, एम निकालना है, बी एम है 2 का स्क्वायर. ये है 100 माइनस 4, 96. 96 म्हणजे 16 6 करेक्ट. तो स्क्वायर रूट आ गया इसका 4, इसका स्क्वायर रूट 6. तो एम आ गया 4√6 सेंटीमीटर. बरोबर, एम आला 4√6 सेंटीमीटर. एज segment AM is equal to segment CD. Therefore, काय लिहिणार याला, sides of a rectangle region. So segment CD is equal to also 4√6 centimeter. म्हणजे लिखाण जास्त आहे, एक पेज भरेल चांगलं, मार्क फुल मिळवून देईल क्वेश्चन. बट डायग्राम मध्ये पटापटा सगळं सांगता येतं. हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला पटपट पटपट. ओके, फक्त कॅल्क्युलेशन कुठं करायची गरज पडली आपल्याला इथंच, अदरवाइज बाकीच्या गोष्टी सगळ्या तोंडी होत्या. ड्यू टू कन्स्ट्रक्शन 90 90 90 90 मुळे हा पण 90 प्रूव्ह केला. रेक्टँगल मुळे हा 4 हा 4 झाला. हा 4 झाल्यामुळे हा 2, कारण हा कम्प्लीट 6 आहे. बरोबर, सो हा 2 झाला. हा 10 का झाला, कारण रेडियस 2 ऍडिशन केली आपण रेडियसची. हा 10 झाला आणि संपलं. इथं पायथागोरस थेरम यूज करून आपण एम काढला. म्हणजे बाकीच्या गोष्टी ओरली कळतात काय काय येतं. एम मिळाला, त्याच्यावरून सीडी काढलं. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आणि चांगले मार्क मिळवून देणारा पडला तर. येस, सगळ्यांना कळालं. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. सब कुछ डायग्राम का खेल समजला असेल थम्सअप द्या, लिहून झालं असेल तरी थम्सअप द्या. परपेंडिक्युलर टू डीबी ला कन्स्ट्रक्ट का केलं, कारण हे विदाउट कन्स्ट्रक्शन इथे मी 90 डिग्री हे सांगू शकत नाही रिया. बरोबर आहे, मला जर सीडी काढायची आहे तर याचा अर्थ
मला तो एकतर पॅरलोग्राम, रेक्टँगल, स्क्वेअर किंवा काहीतरी प्रूव्ह केलं पाहिजे होतं. सो मी काय केलं, हे एबी मला दिसते परपेंडिक्युलर नाहीये, बरोबर आहे. एबी इज नॉट परपेंडिक्युलर टू दिस. मग मला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावी लागली. दॅट्स वाय कन्स्ट्रक्शन. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यामुळे तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह झाला. रेक्टँगल प्रूव्ह झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी सिम्पल झाल्या, की ह्या साइड कळाली. त्यानंतर इकडे छोटा राईट अँगल ट्रायंगल तयार झाल्यामुळे मला ही लगेच 10A माहित होती, ही साइड आली, ही साइड आल्यावर ही साइड आली. मीन्स विदाउट प्रूव्हिंग रेक्टँगल वी कॅनॉट सॉल्व दिस सम. And to prove it is a rectangle, we need to construct this AM perpendicular to BD. Okay? What do you want to write without reason? काय लिहिणार तू? की परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावर तो रेक्टँगल झाला म्हणून? परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यावर तो रेक्टँगल नाही होत. तुला प्रूव्ह करावं लागतं की हे 90 आहे, हे 90 आहे, हे 90 आहे, तर चौथा पण 90 आहे. सी, इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण तुम्हाला त्या पेपरवर प्रूव्ह करायच्या असतात. दॅट इज कॉल्ड जिओमेट्री ना. ओके, सो यू हॅव टू प्रूव्ह ऑल दिस. इन स्टार्टिंग मी काय केलं, कन्स्ट्रक्शनच केलं ना डायरेक्ट. आय कॅन डायरेक्ट राईट इट विदाउट रिझन. काय लिहिलं मी, कन्स्ट्रक्ट लिहावंच लागणार ना मला. कन्स्ट्रक्शन केल्यावर तो रेक्टँगल झाला, विदाउट कन्स्ट्रक्शन कसा पडा. वी हॅव टू राईट दॅट कंपल्सरी. हा, कन्स्ट्रक्ट म्हणून. ये खत्म हो गया अपना एक्सरसाइज 3.2. ओके, चलो नेक्स्ट एक्सरसाइज. ते पण संपेल आज आपला. काय आहे नेक्स्ट एक्सरसाइज, कशाशी रिलेटेड आहे सांगा मला पटपट. Yes, next exercise 3.3 is based on major arc, minor arc, central angle. याच्याशी रिलेटेड आहे. ओके, येस. आता मेजर आर्क, मायनर आर्क. आर्क तयार कशामुळे झालाय, आर्क तयार कशामुळे होतो. हा सर्कल आहे आपला. ठीक आहे, ही कॉर्ड आहे आपली सपोज AB. सेंटर आहे इथे O. आर्क काय तयार झाला, इकडे मी सपोज नाव दिलं C. तो कॉर्ड काय करतो, AB कॉर्ड डिव्हाइड करतो सर्कलला 2 पार्ट्स मध्ये. कॉर्ड काय करतो, तुमच्या सर्कलला डिव्हाइड करतो 2 पार्ट्स मध्ये, बरोबर. एक आहे छोटासा पार्ट, एक आहे मोठा पार्ट. त्या कॉर्डमुळे सर्कलचे जे 2 पार्ट तयार झालेले आहेत, कारण ऑलरेडी तो सर्कल एक असा असतो. आर्क म्हणजे काय रे, आपण म्हणतो ना हे आर्क आहे, हा आर्क आहे, हे सगळे आर्क झाले, बरोबर. ते आर्क काढणे याचा अर्थ असे आर्क असतात हे. आता त्या कॉर्डमुळे 2 आर्क तयार झाले, एक मेजर आर्क, एक मायनर आर्क. कुठला आहे तुमचा मायनर आर्क. सपोज मी याला नाव दिलं, कॉर्डला तुमचं नाव आहे AB. So yes, arc AB is your minor arc, correct? आणि arc ACB is your major arc. ठीक आहे. सो आर्क कशामुळे तयार होतात,
ड्यू टू कॉर्ड, बिकॉज दॅट कॉर्ड डिवाइड्स द सर्कल इंटू 2 पार्ट्स. ठीक आहे, आर्क कसा तयार होतो हे समजलं. मेजर आर्क म्हणजे मोठा, मायनर आर्क म्हणजे छोटा. आता ही आहे कॉर्ड AB आणि ही आहे कॉर्ड CD आणि दोन्ही कॉर्ड आहेत तुमचे कॉन्ग्रुएंट. आर्क म्हटलं का मी, कॉर्ड, दोन्ही कॉर्डच म्हटलं ना. सेगमेंट किंवा कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड DC किंवा CD. क्या हो गया अभी, दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असताना काय रिलेशन आहे आता सांगा. इफ these two chords are congruent, then corresponding arcs are congruent. Then corresponding arcs are congruent. Arc AB congruent to arc CD. करेक्ट. आणि उलटा, की जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर याचा अर्थ दोन कॉर्ड पण कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे, व्हाईस वर्सा. इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, then corresponding arcs are congruent. If arcs are congruent, then corresponding chords are also congruent. So arc आणि chords मध्ये रिलेशन आहे, कारण आर्क या कॉर्ड मुळे तयार झालेला असतो. हा झाला तुमचा सेकंड पॉइंट. प्लीज राईट डाऊन. मी इथे लिहिते अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा याचा अर्थ हे असेल तर हे असेल तर हे, दोघं एकमेकांचे कन्व्हर्स आहेत. बरोबर, हे असेल तर हे असेल तर हे. त्यानंतर तिसरा पॉइंट, अँगल AOB. अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल AOB हा थिटा आहे आणि हाच थिटा कशाचा मेजरमेंट आहे. मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज थिटा, दॅट इज सेंट्रल अँगल. आणि तोच थिटा कशाचा मेजरमेंट आहे, आर्क AB चा सुद्धा मेजरमेंट आहे. येस, देअरफॉर मेजरमेंट ऑफ arc AB, that is also theta. Yes, हा थिटा सेम मेजरमेंट ऑफ आर्क असतो. त्यांनी इन्स्क्राइब केलेला आर्कचा हा आणि ह्याचं मेजरमेंट सेम असतं. आणि जर मला मेजर आर्क ACB चं मेजरमेंट काढायचं असेल तर मेजर आर्क ACB चं मेजरमेंट काय असेल. ओके, 360 डिग्री. कुठनं आला हा 360 डिग्री. 360 डिग्री मायनस थिटा किंवा मायनस मेजरमेंट ऑफ आर्क AB, म्हणजे जो थिटा असेल. आता हा 360 कसा आला, 360 का घेतो आपण, ही सगळी बेसिक थेअरी आहे बरं का, जे तुम्हाला तो एक्सरसाइज समजण्यासाठी लागणाऱ्या सगळे पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगते. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ते माहितीये, मी तुमचे रिवाइज करून घेतेय, तुम्हाला आठवायला शिकवतेय. येस, कम्प्लीट मेजरमेंट ऑफ सर्कल. येस, 360 डिग्री काय असतो, कम्प्लीट मेजरमेंट ऑफ सर्कल, दॅट इज 360 डिग्री. आणि मग तुम्हाला जर हा काढायचा असेल, आता हा जर θ1 आहे तर हा मोठा आहे θ2, आणि θ1 प्लस θ2 काय असतो,
360 डिग्री असतो मेजरमेंट, बरोबर. ओके, आता डायमीटर मुळे काय होत असतो? येस, डायमीटर मुळे काय होत असतं? डायमीटर इज ऑल्सो वन टाइप ऑफ अ कॉर्ड. डायमीटर इज अ बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, बरोबर ना? सगळ्यात जास्त लेंथ असणारी कॉर्ड असते डायमीटर. सो दॅट डायमीटर which is the biggest chord of the circle, which converts the circle into two equal parts, that is called as semicircle, बरोबर. That chord AB divides circle into two equal parts. Therefore measurement of arc, suppose मी याला arc म्हटलं, आता याला आपण दोन सेमी सर्कल म्हणू शकतो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क एसीबी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क एडीबी. दोघांचं मेजरमेंट सेम असतं, किती असतं? या दोघांचं मेजरमेंट सेम असतं, किती असतं? 180 डिग्री. कारण ओव्हर सर्कलचं पूर्ण 360 डिग्री असतं ना. सो हा 180 डिग्री असतो, हा 180 डिग्री असतो. θ1 प्लस θ2. येस श्रुती, करेक्ट. θ1 पण 180, θ2 पण 180. त्यामुळे दोघांचं मेजरमेंट इक्वल असतं जेव्हा तुमचा डायमीटर मुळे दोन पार्ट्स मध्ये तो सर्कल डिवाइड होतो. ठीक आहे, बेसिक इन्फॉर्मेशन सगळी कळाली व्यवस्थित. ओके, आर्क कशामुळे तयार होतो? सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क असतो. मायनर आर्क आणि मेजर आर्क कसा काढायचा आता एक्झाम्पल मध्ये अजून आपण बघणारच आहे ते. सेमी सर्कल कसे असतात, सेमी सर्कल कशामुळे तयार होतो? सगळ्यात बिगेस्ट कॉर्ड मुळे, दॅट इज डायमीटर. त्याचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री, कारण 180 डिग्री सेंट्रल अँगल असतो. सो 180 डिग्री त्या आर्कचं सुद्धा मेजरमेंट असतं. चलो फिर लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 3.3. हे लिहून झालं? थम्सअप द्या मला. लिहून घेताय का नुसतं पिक्चर बघताय? लिहिण्याने कसं होईल ते पक्क डोक्यात बसेल. ऑलरेडी लिहिलेलं असेल बट लिहिण्याने पक्क डोक्यात बसेल. ओके, दॅट ते महत्वाचं. चलो, एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आपला हा एक चॅप्टर झाल्यावर, कारण 3.4 पर्यंतच आहे ना, 4च एक्सरसाइज आहे. 4 एक्सरसाइज झाल्यावर मिसलॅनियस मधले कोणते क्वेश्चन्स तुम्हाला हवेत ते फक्त चॅटबॉक्स मध्ये टाकायचे हा तुमच्या बॅचच्या, की मिसलॅनियस मधले कुठले क्वेश्चन नंबर तुम्हाला पाहिजे ते. मी आता तेच बोलले श्रुती. ओके, कारण हे सोपे आहेत ना एक्सरसाइज वाईज. सो तुम्ही ते मला मिसलॅनियस मधले कुठले क्वेश्चन्स हवेत. ट्रिग्नोमेट्रीचा, हा तुमचं ऑनलाईन ट्रिग्नोमेट्री नाही घेतलेलं आहे ना, मी ऑफलाईन ट्रिग्नोमेट्री झालेलं आहे. पहिले सर्कलचं मला सांगता, पाठवता मॅथ्स डाउट्स ग्रुपवर, नंतर मग मी ट्रिग्नोमेट्रीचे घेईन. फक्त प्रूव्ह दॅट वाला सेशन वेगळा. येस, पक्का पक्का. ओके, चलो आता एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 1. In a figure is already given. ओके बाबा, फिगर ऑलरेडी गिव्हन आहे. काय त्या फिगर मध्ये? इथं पॉइंट सी आहे सेंटर, हा पॉइंट डी आहे, हा पॉइंट ई आहे, हा पॉइंट एफ आहे, त्यानंतर एक पॉइंट इकडे जी आहे,
in a GDEF are concyclic points of a circle. Concyclic याचा अर्थ lies on the same circle. Okay? Concyclic points याचा अर्थ points lying on the same circle. Concyclic points of a circle with center C सगळं दिलेलं आहे. अँगल ECF 70 डिग्री हा दिलेला आहे 70 डिग्री. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ आर्क DGF. मेजरमेंट ऑफ आर्क सगळ्यात पहिला मेजरमेंट ऑफ अँगल ECF दिला होता 70 डिग्री. आपण सुरुवातच करायची. गिवन दॅट हे दिलेले लिहायचं. मेजरमेंट ऑफ काय दिलंय आर्क दिलाय. आर्क DGF दिसतोय आपल्याला. हा आर्क DGF दिलेला आहे तुम्हाला 200 डिग्री. अरे जर हा 200 डिग्री है इसका मतलब ये एंगल भी 200 डिग्री हो गया ना. आई विल नेम दोज एंगल इंस्टेड ऑफ राइटिंग लाइक दिस. आई विल नेम दोज एंगल एज, इसको नाम देते हैं θ1, इसको नाम देते हैं θ2 और इसको देते हैं θ3. येस यू कॅन डू दॅट. याला θ1 म्हणलं, याला θ2 म्हणलं आणि तिसरा अँगल θ3. काय असणार आहे θ1 प्लस θ2 प्लस θ3? θ1 प्लस θ2 प्लस θ3 काय असणार आहे 360 डिग्री. करेक्ट. आता मेजरमेंट ऑफ आर्क DGF अगर 200 है, देयरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल काय लिहिणार आपण? मेजरमेंट ऑफ अँगल DCF हा तुमचा हा जो θ3 आहे, देयरफॉर अँगल θ3 आपण लिहूयाचं नाव 200 डिग्री, कारण आपण तिथे डायग्राम मध्ये दाखवलेलं. येस, कुठलं नाव लिहायचं काय नाव लिहायचं कन्फ्युजनच नको. सो देयरफॉर अँगल θ3 इज इक्वल टू 200 डिग्री. ओके. रिझन लिहायचं कारण आपल्याला माहिती आहे की मेजरमेंट ऑफ आर्क इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग अँगल. सो ते रिझन लिहायचं 200 डिग्री झालं. आता काढायला काय लावलंय त्यांनी? फाइंड मेजरमेंट ऑफ आर्क DE अँड मेजरमेंट ऑफ आर्क DEF. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आपल्याला काय काढायला लावलंय? θ2 काढायला लावलंय आणि मेजरमेंट ऑफ आर्क DEF काढायला लावलंय ना रे? नाही, मेजरमेंट ऑफ आर्क DE काढायला लावले ना. मेजरमेंट ऑफ आर्क DE काढायला लावलाय, मेजरमेंट ऑफ आर्क DEF काढायला लावलाय. येस. सो क्या लिखेंगे भाई? वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? वी नो दॅट θ1 प्लस θ2 प्लस θ3 इज इक्वल टू 360 डिग्री. तो ये तो था 70 डिग्री, ये निकालना है. ये है 200 डिग्री. तो θ2 कितना हो गया 360 माइनस इनके एडिशन 270. सो θ2 झाला तुमचा 90 डिग्री. येस. ओके. ऑलरेडी सगळं तोंडीच कॅल्क्युलेशन असतं, फक्त ते रिप्रेझेंट करायचंय. ठीक आहे बाबा. θ2 झाला 90. मग आता θ2 90, देयरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE 90. बरोबर. देयरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क DE 90 डिग्री. डिग्री 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 व्यवस्थित लिहा. नाव मेजरमेंट ऑफ आर्क DEF इज इक्वल टू कुणाकुणाची ऍडिशन? मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF. मग आता तुम्ही अँगल ECF 70 डिग्री लिहिलाय, पण तुम्ही हे नाही लिहिलं की देयरफॉर इथं लगेच जायचं. देयरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क EF दॅट इज ऑल्सो 70 डिग्री. बरोबर. सो इथे फक्त अँगल 70 लिहिता ना, त्याच्यामुळे आर्क पण 70 डिग्री हे लिहून टाकलं लगेच. तिथे विसरलो होतो आपण. मग हा झाला 90 डिग्री प्लस 70 डिग्री, हे झालं 160 डिग्री. दॅट इज द मेजरमेंट ऑफ आर्क DEF. कळालं सगळ्यांना? व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ऑलरेडी तुम्ही सोडवलेला असेल, फक्त प्रेझेंटेशन व्यवस्थित करा.
येस. झाला. शॅल आय स्टार्ट क्वेश्चन नंबर 2. तुम्ही एक्झाम मध्ये हे सगळं एका लाईन मध्ये लिहायचं बरं का. एका लाईन मध्ये लिहायचं व्यवस्थित. जिथे तुम्हाला बॉक्स करू वाटतो तिथे बॉक्स करायचा. जिथे रिझन लिहायचं तिथे लगेच रिझन लिहायचं. ओके. आणि जरुरी नाही की कधी कधी आपल्याला नंबर्स कुठे लिहायचे कळत नाही. फ्रॉम 1 to वगैरे सपोज आपल्याला कधी लिहायचं असतं. जरुरी नाही ते स्टेप लिहिल्या तिथं 1 लिहायचं हे कळतं आपल्याला. पुढे सोडवत जायचं. परत तिथे रेफरन्स लागला वरच्या स्टेपचा त्याला 1 नाव द्यायचं, फ्रॉम 1 म्हणायचं. म्हणजे जरुरी नाही स्टेप बाय स्टेपच या जॉमेट्रीमध्ये होऊ शकेल. आता इथं कसं मला लगेच लक्षात आलं की अँगलमुळे तो आर्क 70 डिग्री लगेच तिथे लिहिला आपण. हा इक्वेशनला वगैरे. ठीक. इक्वेशनला तसं नाही. कधी कधी आपण याच्या सुद्धा म्हणू शकतो. फ्रॉम 1 वगैरे असे आपण इथे सुद्धा रिझन लिहू शकतो. ठीक आहे. इक्वेशनलाच असतं असं काही नाही. चलो. Question number 2. In a figure, triangle QRS is an equilateral triangle. Triangle QRS. Question number 2 already figure दिलेली आहे. ट्रायंगल हा इक्विलैटरल ट्रायंगल आहे. QRS. ओके बाबा. और क्या दिया है? प्रूव दैट. काय प्रूव करायचं? आर्क RS congruent to QS congruent to QR आणि मेजरमेंट ऑफ आर्क QRS करायचं. व्हेरी सिंपल क्वेश्चन. करेक्ट. यू जस्ट हैव टू रिप्रेजेंट इट. टेल मी द आंसर. सबसे पहले तो दिस इज द इक्विलैटरल ट्रायंगल. इक्विलैटरल ट्रायंगल याचा अर्थ मी काय करणार? कुठली थेरम? मला तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचे. त्या आर्क QR QS आणि RS. अतिशय सिंपल. एकाच लाईन मध्ये. येस. ऍज साइड्स अँड अँगल्स आर इक्वल therefore corresponding arcs are equal. करेक्ट. म्हणजे पहिल्याच एका लाईन मध्ये रिझन आहे. as it is given that triangle QRS is an equilateral triangle. हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. मग इक्विलॅटरल असल्यामुळे त्यांचे साइड्स सेम झाले. therefore side QR is equal to side QS is equal to side RS. आता QR RS QS हे झाले कॉर्ड्स. बरोबर आहे. कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. अँड दोज आर chords of a circle. ठीक है. therefore their corresponding arcs are also, इथे मी congruent लिहू शकते वाटलंस, are also congruent. चला या एका रिझन मुळे therefore arc QR is congruent to arc RS is congruent to arc QS. Khatam first, just because of the sides are equal. Yes. Now what is the second? Second काय करायचंय तुम्हाला? जर तिन्ही कॉर्ड्स ची लेंथ सेम आहे, let us consider this as measurement of arc QR equal to measurement of arc RS is equal to measurement of arc QS is equal to x consider करते. तिघांना x consider करते आणि मग तिघांची ऍडिशन किती असायला पाहिजे? तिघांची ऍडिशन किती असायला पाहिजे? x plus x plus x 360 डिग्री. बरोबर. कारण ते तिघ मिळून एक सर्कल तयार करतायत.
म्हणजे 3x झाले 360 डिग्री, म्हणजे x झाला 120 डिग्री, म्हणजे एका आर्कची लेंथ झाली 120 डिग्री. येस, एका आर्कची लेंथ झाली 360 बाय 3 120 डिग्री. आणि मग आपल्याला काय करायला लावलंय, मेजरमेंट ऑफ आर्क QRS, बरोबर. मेजरमेंट ऑफ आर्क QRS 240, obviously 120 plus 120, we will add these two, arc QR plus arc RS, that is oral question, very simple. येस, वेळ संपलेली आहे, सेशन कधीही एंड होईल, म्हणजे अचानक एंड होईल. सो तिसरा क्वेश्चन मी उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करते, इम्पॉर्टंट आहे, तो कसा रिप्रेझेंट करायचा नक्की बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्या पुढचा एक्सरसाइज आपण उद्या घेऊया 3.4. ठीक आहे. 45 मिनिट्सचं लेक्चर आहे ना बाळा, 45 मिनिट्सचं लेक्चर होतं. मी टाइम लावत असते ना इथे, मला इथे नोटिफिकेशन आलं, दिस लेक्चर एंड होईल कधी पण. वी विल कंटिन्यू इट टुमॉरो, उद्या लेक्चर आहे परत. ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.